महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत आणि आता महाराष्ट्रात विविध मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी लढती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। जर आपण पुण्याचा विचार केला तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले कैलासवासी सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांचा मुलगा देखील यावेळी राजकारणात येऊ पाहतोय। तो उच्च विद्या विभूषित देखील आहे आणि अर्थात त्यांचं नाव आहे मयुरेश भाऊ रमेश भाऊ वांजळे। आता आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून थेट त्यांच्याशीच संवाद साधूयात, बोलूयात मयुरेश वांजळे यांच्या। मोस्ट ऑफ द पीपल ऑलवेज ट्राइंग टू रेज देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बट वन पर्सन इज डिफरंट. ही इज ऑलवेज ट्राइंग टू रेज his standard of giving. Yes, I am talking about मयुरेश दादा वांजळे. नाव नाही, नाद आहे सांगरे. अर्थात मयुरेश वांजळे सोनेरी आमदाराचा सोनेरी मुलगा असं म्हणता येईल, कारण त्यांची छबी, त्यांचीच लकब आणि त्यांचीच ढब घेऊन आज मयुरेश दादा वांजळे वारी खडकवासला विधानसभेची या माध्यमातून घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत। पण मुळातच मयुरेश वांजळे आणि रमेश भाऊ वांजळे यांच्यात एक सगळ्यात समान आणि महत्त्वाचा धागा, तो म्हणजे त्यांच्या घराला लाभलेला आध्यात्मिक वारसा। अर्थात आध्यात्मिक वारशासोबत सामाजिक वारसा आणि राजकीय वारसा या त्रिवेणी संगमात घडलेलं हे घराणं आणि त्यातूनच हे मयुरेश वांजळे यांचं खडकवासला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपल्या घराण्याची राजकीय ताकद दाखवून निर्माण देण्याची जी इच्छा आहे, त्या इच्छेच्या माध्यमातून आता ते पुढे कसा प्रवास करणार आहेत, हा सगळा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अर्थातच दस्तूर खुद्द मयुरेश वांजळे। आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक रामकृष्ण रामकृष्ण हरी। मयुरेश दादा, आता अर्थात मी अगदी थोडीफार ओळख करून दिली, पण ती ओळख तुमच्या स्वभावाची झाली। मुळात आतापर्यंतचा जर तुमचा प्रवास पाहिला तर मुळातच शिक्षणाकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं आणि एक स्वतःला शिक्षणातून एक उच्च विद्या विभूषित जेव्हा आपण एक व्यक्तित्व घडवतो त्यानंतर तुम्ही तुमच्या राजकारणाकडे वळायचा प्रयत्न केला। त्यामुळे हा जो वारसा आहे, तो जो राजकीय वारसा आपण एक चर्चेला जो गेला, तो तुमच्या आजोबांपासून चालू आहे। म्हणजे हवेलीतील आहिरे गावचे सरपंच, मग वडील सरपंच झाले, मग काका जिल्हा परिषद सदस्य, आई जिल्हा परिषद सदस्य, मध्ये वडील पंचायत समिती उपसभापती पण राहिले आणि नंतर आमदार। आता नेमका तुमचा प्रवास आहे तो थेट आमदारकीकडे आहे। ना कुठे सरपंच पदाकडे आहे, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद, ना महानगरपालिका। म्हणजे बहीण सुद्धा आता महानगरपालिकेमध्ये माजी नगरसेविका राहिली। हा थेट आमदारकी पर्यंतचा जो काही तुमचा विजनचा मुद्दा आहे तो काय? आता खरं तर जर सांगायचं झालं तर मी 2022च्या ज्या कॉर्पोरेट इलेक्शन्स आहेत तर मी त्यासाठी तयारी करत होतो, पण नेमकं झालं असं ती इलेक्शन लांबली आणि त्यानंतर आम्ही वाटलं की बाबा ठीक आहे, एखादा वर्ष लांबेन, 6 महिने लांबेन आणि देन विल गो फॉर आमदारकी। बट तसं काही झालं नाही डिरेक्टली। आता ते आपण बघतोय की जे काही खालच्या पातळीचे जे काही इलेक्शन्स आहेत ते काही कुठं आता चिन्ह दिसत नाही आहेत। तर मग आम्ही म्हणलं की नाही ठीक आहे बाबा, आता आमदारकी तर वी नीड टू टेक अ चान्स, कारण आता लोकांना खरंच गरज आहे की कोणीतरी त्यांच्याकडं आता बघावं, त्यांच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या होणाऱ्या अडचणी आहेत त्यांचं समाधान लवकरात लवकर करणारी व्यक्ती कुठंतरी पाहिजे। आणि त्यामुळं मग ठरवलं की नाही बाबा, ते जब जागो तब सवेरा जसं म्हणलं जातं, जे आहे समोर त्याला सामोरे जायचं आणि मग तिथून ठरलं की आपल्याला आता आमदारकीची इलेक्शन लढायची। अच्छा, रमेश भाऊंनी वेळेची 2009ची निवडणूक ती सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील, संपूर्ण महाराष्ट्राच्या। म्हणजे केवळ त्यांनी शपथविधी वेळी जो केलेला जो काही घटनाक्रम आहे तो तर लक्षात राहिला, पण त्यांचं कार्य म्हणजे म्हणून तो त्यांना लोकनेता म्हटलं जातं। खडकवासल्यामध्ये त्यांनी केलेली कामं आज देखील लोक बोलून दाखवतात। पण या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्याकडून जे बाळकडू मिळायला हवं होतं, राजकीय बाळकडू, ते तुम्हाला फारसं लाभलं नाही। त्याचं कारण असं की अगदी तुमच्या वयाच्या 11व्या-12व्या वर्षीच त्यांचं निधन झालं। तर मग पुढे तो जो राजकीय प्रवास आहे जो तुमचा घडत गेला, तो काय मग आई किंवा काका यांच्याकडून प्राप्त झाला का कसं? आता खरं तर बोलायचं तर ही माझ्या व्यक्तिगत आयुष्यासाठीची खूप मोठी शोकांतिका आहे की आपले वडील इतके मोठे लोकनेते असताना, समाजकार्य ज्यांचं इतकं मोठं आहे, त्यांचा सहवास फार कमीसा लागला
अगदी काही न कळण्याच्या वयामध्ये जो सहवास लाभला त्याचं एक लिमिटेशन असते की आपल्याला ह्या गोष्टी कळत आहेत किंवा आपण बघतोय. पण साधारण जर एक बघितलं त्यानंतर माझे चुलते असतील शुक्राचार्य वांजळे, ज्यांनी जिल्हा परिषद लढवली, ते उपाध्यक्ष देखील राहिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बरीचशी अशी कामं केली, समाज उपयोगी कामं केली, जी विकास कामं आहेत त्यांचं खूप मोठा हे होता. माझ्या आई आहेत ज्या सातत्याने आम्हाला सगळ्यांना गायडन्स देत असतात. मग ते चुलते झाले. माझ्या भगिनींचं काम खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही अगदी वारच्या तळागाळात कुठे जाऊन विचारलं की बाबा काय पद्धतीने तुमचं काम असतं, तर लोक तुम्हाला सांगतील आणि चांगलंच सांगतील की जिथं कुठं कोणी पोचत नाही तिथं वांजळे घराने पोचतं, हे असं आमच्या मतदारसंघात म्हटलं जातं. आणि तीच संकल्पना घेऊन मी ठरवलं की नाही बाबा, आता हा वारसा आपण कुठंतरी पुढं चालवणं गरजेचं आहे. भाऊंची जी अधुरी राहिलेली स्वप्न आहेत, अपूर्ण राहिलेली स्वप्न आहेत, त्या स्वप्नांना आता कुठंतरी पूर्ततेच्या दिशेकडे नेण्याचं आता जे काम आहे ते कुठंतरी मी हाती घेतलं पाहिजे आणि ते करण्याची गरज आहे. ह्या विचारांनी मी सुरुवात केली आहे आणि आता बघूयात कसं पुढे जातं आहे, काय होतं आहे. तुमच्या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे कुणी म्हणजे आठवते अजूनही की भाऊंकडे जर कोणी आला त्याची वेदना घेऊन तर ती वेदना दूर करण्याचा प्रयत्न भाऊंनी नेहमी केलेला आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की भगवंतानी जे काय आपल्याला दिलंय, म्हणजे जे काही ते आहे ते कसं इतरांना पण देता येईल. म्हणजे मी पहिला ओपनिंगच तशी केली की सगळ्यांना जीवनमान उंचवण्याचाच एक म्हणतो ना आपण की आम्हाला फक्त तेवढंच करायचं, आमचं जीवनमान कसं उंचव. म्हणजे तुमचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे की दान करण्याचं जी काही भूमिका आहे ती कशी आणखी उंचावत जाईल. जी, दिस इज अ पार्ट ऑफ लिगसी. येस, इट्स अ पार्ट ऑफ, डेफिनेटली इट्स अ पार्ट ऑफ द लिगसी. आणि आम्ही जेव्हा भाऊंना लहानपणीपासून बघत आलो, आम्ही सातत्याने एकाच गोष्टीकडे बघितलं आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी अश्रू पुसलेले आहेत. कधी भेदभाव केला नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते काही ना काहीतरी फूल न देता आलं तर फुलाची पाकळी देणार. नेहमी कधी कोणाला विचारणार नाही की बाबा तू माझ्या मतदारसंघातला आहे का, किंवा तू म्हणजे तुझ्याकडनं मला काही फायदा आहे का, हे कधीच त्यांनी जाणून नाही घेतलं. माझ्याकडनं तुला काय हवं आहे, तुला इतका हवं बाबा, इतकं नाही देऊ शकत, मला सगळ्यांना पुरवायचं आहे, सगळ्यांचा पोषण व्हायचं आहे, मी तुला इतकं देऊ शकतो, ह्याच्यातच तू समाधान मान आणि हे तुझं इतक्याचं इतकं नेण्याचं काम आहे तेही मी तुला करून देतो. 4 अजून सोर्सेस देतो जिथनं तुला मदत होईल, काय तुझं काम भागून जाईल इतकीशी मदत तुला माझ्याकडनं होईल. हे आम्ही लहानपणापासूनच बघत आलो आहे. आणि ते बघत असताना जेव्हा आपण मोठे होतो, वी ऑलवेज हॅव ॲन आयकन इन आवर माइंड्स. आता बऱ्याचशा माझ्या मतदारसंघातले जे युवक आहेत त्यांच्यासाठी आयकन माझे वडील स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे आहेत. तर जर त्यांचा वारसा मला भेटला आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे. तर ते मी अजून चांगल्या पद्धतीने मला पुढं कसं नेतं आहे, आय एम ऑलवेज स्ट्रायविंग फॉर दॅट. माझा नेहमीच तो प्रयत्न असतो. आणि त्याच्यातनं मग कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन, भाऊंचा जो प्रवास होता त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही प्रयत्न करतो की आपली दान आपल्याला कशी जास्तीत जास्त वाढवता येईल, आपल्याला जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या प्रश्नांना समाधान कसं देता येईल. म्हणजे अगदी जसं वी आर टॉकिंग अबाउट पर्सनल प्रॉब्लेम्स, म्हणजे ह्याच्यात काही ठीक आहे समाज उपयोगी आणि जनविकासाची कामं तर झालीच, ते इट इज नॉट गोईंग एनिवेअर. पण पर्सनल आयुष्य म्हणजे अगदी एखाद्याच्या शाळेच्या फी भरल्यापासून ते माझी कोणतरी आत्या असेल जिचे हजबंड नाही आहे, त्यांच्या बार मुलांचं बाबा शिक्षणाचं काय किंवा काय, अगदी एकदम पर्सनल ग्रासरूट लेवलवरती उतरून जी काम करायची इन्स्पिरेशन आहे ते भाऊकडनं आम्हाला भेटलेली आहे. नक्कीच, म्हणजे ते अर्थात तुमच्या ऐकून आहेतच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाऊंनी आतापर्यंत म्हणजे कधी कुठे भेदभाव तर केला नाहीच त्यांनी, आणि मुळातच संतांची शिकवण आणि आध्यात्मिक त्यांचा प्रवास सगळा राहिलेला आहे. तर आता म्हणजे डिट्टो कॉपी असं तुम्हाला म्हटलं जातं, म्हणजे अगदी तुमची ढब वागणं, ती दाढी पॅटर्न तुमचा किंवा गळ्यात गोफ घालणं वगैरे. पण अर्थात भाऊ त्या काळी 4.5 किलो सोनं घालायचं आय थिंक, म्हणजे मी मला योग्य असेल तर अगदी, आणि तुम्ही त्यातलं अगदी 100 तोळे सोनं घालत असाल. पण हे जे तुमच्या गळ्यात आहे ते तुमच्या हृदयात आहे. कारण की जसं म्हणजे मी एका मुलाखतीत ऐकलं होतं की जणू असं वाटतं की भाऊ माझ्या सोबत आहे म्हणून मी तो गोफ घालतो. तर हे म्हणजे कितपत म्हणजे काय, म्हणजे हे कसं तुम्ही इम्प्रोवाइज कराल, काय सांगता येईल तुम्हाला? ॲक्च्युली कसं आहे, मी जसं सुरुवातीला बोललो ओपनिंगच्या वेळेस की माझ्यासाठी किंवा माझ्या जीवन प्रवासाची ही खूप मोठी शोकांतिका राहील कायमच की आपल्याला त्यांचा सहवास खूप कमी लागला. मग आपण एक मीडियम शोधत असतो की बाबा आपल्याला कोणत्या माध्यमातून त्यांचा सहवास लाभते किंवा कोणत्या ह्याच्यातनं भासणं होईल की ते आपल्या सातत्याने सोबत आहेत. तर ह्याहून प्रिय त्यांच्यासाठी गोष्ट कोणती नव्हती. त्यांच्या आभूषणे त्यांच्यासाठी खूप प्रिय होते.
आणि जे एक आपण आयडेंटिटी म्हणतो त्यातनं ती त्यांची निर्माण जी झालेली होती, त्यातून जे त्यांना सर्वस्व भेटलं, तर त्या गोष्टींची सगळ्याची सुरुवातच तिथून जर झालेली, तर ते त्या गोष्टींचं आपण आभूषणाचं आपल्या अंगावरती वावर करणं ही आपल्यासाठी खूप जवळकीची गोष्ट राहील. म्हणून हे असं मी 100 तोळे का, त्याच्या मागचं कारण असं आहे की बाबा मला व्यक्तिगत फार अशी काही सोन्याची किंवा आभूषणांची किंवा आय एम नॉट अ मटेरियलिस्टिक पर्सन, तर मला अशी काही फारशी काही आवड नाही आहे. पण ते त्यांचं आहे, त्यांच्यावरती वावर झाला म्हणून त्यांचा सहवास लाभणे हेतू मी ते वापरतो किंवा अर्थात घालतो. अभंगाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मग सोने आम्हा मृत्तिका समान असं अगदी तुकारामांनी अगदी म्हटलेलं अगदी अगदी अगदी. मुळात आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा की जसं तुम्ही सोन्याला इतकं महत्व देत नाही, पण भाऊंची आठवण म्हणून ती आपल्या सोबत आहे यासाठी तुम्ही, आणि अर्थात भाऊंनी कधी सोन्याला तितकं महत्व दिलं नव्हतं, तो त्यांचा एक वागण्याचा स्वभाव होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जेवढं सोनं अंगावर घातलं त्याच्यापेक्षा कैक माणसं जोडली होती आणि ती त्यांच्यासाठी सोन्यासारखी होती. सो तोच पॅटर्न तुम्ही पुढे आणला. आता आपण थोडंसं राजकारणाकडे वळू, आपल्या अगदी म्हणजे तुमचं विजन आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्या आधीचं जर आपण एक तुमचा पहिला मुद्दा बघितला तर तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. अगदी MIT मधून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, नंतर मेरिटवर, आणि अर्थात पुढे गेल्यानंतर तुम्ही सिम्बॉयसिसमधून BTech केलं. म्हणजे हा जो सगळा शिक्षणाचा प्रवास होता, म्हणजे बाबा आपल्या घराण्यात चांगल्या पद्धतीनं एज्युकेशन असलं पाहिजे, अर्थात बाकीच्यांना नाही शिकता पण आपल्याला शिकता पाहिजे. तर आता असा वेल एज्युकेटेड पर्सन आणि ज्याला एक वलय आहे भाऊंच्या सगळ्या मागच्या कारकिर्दीचं कामाचं, तो जर उद्या विधानसभेत पाऊल ठेवत असेल तर त्याच्याकडनं अपेक्षा सुद्धा तितक्याच असणार आहे. म्हणजे जसं तुम्हाला असं वाटतं की मी शिकावं, तर तसं खडकवासल्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटतं की मी शिकावं, त्याला सुद्धा शिकायची इच्छा आहे. तर त्यासाठी पुढचं विजन काय आहे? आता माझं तर एकंदरीत मत असं आहे की कान नेहमी हे सोनारानेच टोचा. शिकायची जी ओढ असते ही तर प्रत्येकाला असते, पण प्रत्येकाकडनं ते तितक्या केपेबिलिटीने किंवा कॅलिबरने होणार आहे का नाही हे भगवंत ठरवणार आहे. आणि आपण तर आपला प्रयत्न करत राहणं आहे आणि आपल्या प्रयत्नाला यश देणं हे पांडुरंगाचं काम. आणि एक तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे, आय एम व्हेरी इन्स्पायर्ड टू इट. गेले पुढे शोधित मार्ग तयाचा, चला जाऊ मागं घेता मी, वंदुचरण रजसे उष्टावळा, पूर्वकर्माची होळी करून या, अमुफे गाठी बांधू भांडवल, अनंत विठ्ठल आमाजोगा, अवघे होती लाभ एका चिंतने, नामस्कीर्तने गोविंदाच्या, जन्मा मरणाच्या खुंटील खोपा, होईल सोपा सिद्धपंत, तुका मने घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या मोरा निजाची. एकंदरीत ह्याचा जो सारांश आहे त्याचं असं आहे की बाबा जो मार्ग तुम्हाला तुमच्या संत माई माऊलींनी दाखवला त्याच्यावरती जर तुम्ही चालत राहिलो तर मोक्षाची प्राप्ती तुम्हाला आठळे. त्याचप्रमाणे मी जो माझा मार्ग मला माझ्या वडिलांनी दाखवला त्याच्यावरती जर मी चालत राहिलो तर माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जी विकासाची गती, जो विकासाचा पेस आहे किंवा जी विकास कामांची ज्या गोष्टी आहेत ते होणं अटळ आहे. नक्की. तुम्ही विकास शब्द काढला म्हणून मला त्याच्यावर बोलता येईल. आता खडकवासल्यामध्ये विकास कमी, विकासाची सूज जास्त दिसते. कारण की गेल्या 15 वर्षात जर आता आपण खडकवासल्याचं बघितलं, वाहतूक कोंडी सिंहगड रस्त्यावर जी आहे 5वीला पुजलेली आहे. परवाच आपण बघितलं पाणी सोडल्यानंतर खडकवासला डॅम मधून काय होती आमच्या बेसिनची परिस्थिती, आणि आता आणि इथे म्हणजे तिथल्या बेसिन मधलं पाणी आमच्या घरातल्या बेसिन मधून बाहेर पडतं अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्या पलीकडचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच तिथे सुशिक्षित बेरोजगार पण खूप आहे. MIDC नाही, IT हब नाही, वेल एज्युकेटेड शिक्षणासाठी चांगल्या उत्तम सोयी नाही आहेत. तर या सगळ्या दृष्टिकोनांचा जर विचार केला तर आता खरी गरज आहे खडकवासल्यामध्ये मुलांसाठी तर ती आहे. आणि तुम्ही त्या पद्धतीनं चांगलं काम करू शकता अशी लोकांची धारणा आहे. म्हणजे रमेश भाऊ नंतर मयुरेशजी करू शकतो. तर आता ते करायचं असेल तर काहीतरी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आणि ती स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आहे, ते तुमच्याकडे बळ आहे. तर ते कसं वापरणार आहात, काय भविष्यात कशा पॅटर्ननी सांगणार? द ब्लू प्रिंट इज रेडी. ओके. ज्याप्रमाणे आपण बघतोय जसं केंद्र सरकार म्हणते की बाबा आमच्याकडे 2047 पर्यंतचा आम्ही रोडमॅप रेडी केलाय, त्याचप्रमाणे आम्ही येणाऱ्या पुढच्या कारकिर्दीच्या काळात काय कशा पद्धतीने करणार आहोत ह्याचा ब्लू प्रिंटचा हा संपूर्ण रोडमॅप रेडी आहे. ते म्हणतात ना की कुठेतरी झाकली मूठ 1.25 लाखाची, आपण बोललो की लगेच ते कुठेतरी कॉपी होतं, आणि आपल्याला ते भगवंताने दान दिली की जे आपण करू शकतो ते कोणी नाही करू शकत, आणि आपलं बघितलं की लगेच इट इज गोइंग टू बी इमिटेटेड एनी हाव. तर मग
या सगळ्या गोष्टींचं So ते disclose नाही. डिस्क्लोज करण्यापेक्षा कसं या गोष्टींचा जर आपण एक सारांश काढला तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण जी काही कामं करणार आहोत ती समोर तर येणारच आहेत येणाऱ्या काळामध्ये, आणि आपलं जे काही विजन आहे ते तर आपण साफ लोकांपुढे मांडलेलं आहे, ते लोकांनी ॲक्सेप्ट देखील केले आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रतिसाद देखील मिळतोय. MIDC का, तर बाबा आज मी एक युवक आहे, आज जसं मी 22, 23, 24 वर्ष होतो, पैशाची गरज पडते, गरजा वाढतात, बाकीच्या गोष्टी असतात, मूलभूत तुमचे खर्च असतात, उद्या व्यक्ती जेव्हा संसाराला लागतो तेव्हा 4 पैशांचा आणखी खर्च वाढतो, आणि अशा परिस्थितीमध्ये बेरोजगीसारखी ही जी कीड लागलेली आहे त्याच्यातनं आपण कसं समाधान काढू शकतो, तर त्याचं एक मात्र हल्ले की वी नीड टू ब्रिंग मोर अँड मोर एम्प्लॉयमेंट, आणि ती एम्प्लॉयमेंट आणण्याचं जे काम आहे ते मी हे MIDC ह्या गोष्टींच्या माध्यमातून करणार आहे. तुम्ही संदीपजी जे ह्याचं बोललात की ट्रॅफिकची जी कोंडी आहे तर ती ॲक्च्युली कशामुळे होते, जी रोडची अवस्था आहे ती फार विकट आहे. जो एक प्रॉपर लेओव्हर पाहिजे तो कुठंतरी फक्त मॅप्सवरतीच दिसतोय किंवा कागदावरच दिसतोय, तो तिथं होत नाही, त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर वेमध्ये होत नाही, त्यामुळे जी आहे ही ट्रॅफिकची कोंडी होते. आणि ग्रोथ इज समथिंग की इट इज अनमॅच्ड, यू कॅनॉट स्टॉप इट. ती जी ग्रोथ आहे त्याच्या जर ती आपण जर कंट्रोल नाही करू शकतो, आपण कोणत्या गोष्टींवरती कंट्रोल करतो, त्या ग्रोथसोबत होणारे जे साईड फॅक्टर्स आहेत त्यांच्यावरती आपण किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, त्याच्यावरती आपण कसं लोकांना रिलीफ मिळवून देऊ शकतो, ह्याच्यावरती आमचं आत्ता काम चालू आहे. आपण जर बघितलं 2005मध्ये एक रस्त्याचं महानगरपालिकेने सर्क्युलर काढलं होतं ज्याचं काम देखील चालू आहे, पण ते फक्त कागदावरतीच आहे कुठंतरी. मग ते NGT सोबत त्यांचा बराचसा वाद चालू आहे. त्याच्यामध्ये असं मी लॉंग सेड शॉर्ट थोडक्यात सांगतो की माझ्या भागाला म्हणजे अगदी शिवण्यापासनं नदीपात्रापर्यंत, वाघोलीपासनं नदीपात्रापर्यंत एक एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म तयार करून 100 मीटर 30 मीटरचा 100 फुटी DP रोड तयार करायचं त्यांनी जे मॅपवरती आणलेलं आहे ते फक्त कागदातच आहे. ते ज्या दिवशी एक्झिक्युशनमध्ये येईल आणि त्याचा वापर ज्यावेळेस होईल त्यावेळेस ही जी ट्रॅफिकची कोंडी आहे त्यातनं ऑलमोस्ट 60 to 70% रिलॅक्सेशन भेटेल फॉर द टाईम पिरियड ऑफ 10 years, फॉर द कमिंग 10 years. कारण अजून आपलं पॉप्युलेशन वाढतच जाणार आहे, नवीन गाड्या रस्त्यावर येणार आहेत, त्यावरती कंट्रोल नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात बोलण्यासारख्या. नक्की. आणि खडकवासल्यामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन्स पण आहेत खूप आणि जास्त त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि जेवढी पब्लिक तिथे येते वाढते, आणि त्यात तो 34 गावांचा एक जो विषय तो तुम्ही मधी मोठ्या प्रमाणावर त्याचं काम देखील केलं होतं. एकतर आधीच 11 नंतर मग 23 घेतली, ती 34 आली. त्यात खडकवासल्याचे जास्त गाव आहेत, राईट, पण त्यांच्या टॅक्सचा प्रॉब्लेम आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यावर देखील तुम्ही वर्कआउट करणं अशी खडकवासल्यावासियांची नक्कीच इच्छा असते. आणि त्याच्यावरती आपलं पुरेपूर काम सुरू आहे आणि त्याचे लवकरच रिझल्ट्स लोकांना दिसायला लागतील. आणि जब दिखेगा तब हम खुद से बोलेंगे की बाबा बोललो होतो, बोला था किया, म्हणून ते काही आणि सांगायची गरज नाही की कुठून झाले, काय झाले, किंवा कोणी अगदी त्याचं श्रेय जरी लाटण्याचा प्रयत्न केला तरी ते काही शक्य होणार नाही. कारण लोकांना माहिती आहे जे वांजळे घराण्याचा पॅटर्नच आहे की हे बोलतात आणि 100% करूनच दाखवतात. म्हणजे अगदी सुरुवातीपासून आपण लोकांच्या पिण्याच्या पाण्याची जी लढाई आहे ती आजची नाही, ती भाऊंपासूनची. त्यावेळेस आपण हंडा मोर्चा, बूट पॉलिश मोर्चा, ज्या आपण भाऊंनी गोष्टी केल्या तेव्हापासून ते कुठंतरी बाबा काही का होईना टेम्पररी समाधान, काही का होईना टेम्पररी समाधान, असं करत करत आपण वी हॅव बीन फायटिंग दॅट बॅटल. पण त्याच्यावरती एक आता फुल स्टॉप सोल्युशन कुठंतरी मला लावायचे आणि त्याच्यावरती मी काम करत आहे. आणि बाकीच्या जर आपण गोष्टी बघितल्या तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जी आहे ती फारशी काही झाली नाही 13 वर्षामध्ये. ज्या पद्धतीने माझा खडकवासला वाढला त्या पद्धतीने त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सूज आहे, फक्त बरीचशी सूज आहे. आणि ती सूज आता अशा लेवलला पोहोचली की त्याचं लवकरच आता गँगरिंग होणार आहे. नक्की. आणि आता अँप्युटेट तर करू शकत नाही तुम्ही, मग ते गँगरिंग सहन करण्यापेक्षा आत्ताच त्याच्यावरती स्ट्रॉंग सोल्युशन्स काढून त्याचं लेओव्हर तयार करून पटकेनी एक्झिक्युशनमध्ये आणून जर त्या गोष्टी झाल्या तर लवकरात लवकर ह्या बऱ्याचशा प्रश्नांमधनं सुटका होऊन जाईल. नक्की. रमेश भाऊ आंधळेंचं आत्ताच म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आध्यात्मिक त्यांचा वारसा जबरदस्त होता, उत्तम निरूपणकार ते होते. म्हणजे त्यांना ऐकायला जायचं तर मी राजकीय भाषा त्यांच्या तोंडातून ऐकू का आध्यात्मिक भाषा अशी प्रश्न पडायचे. पण अर्थात त्याची देखील छबी तुमच्यात दिसते, तुमच्या बोलण्यात देखील. आजही तुम्ही तालीम करता भाऊंसारखी, आजही तुम्ही प्रचारात जाऊन किंवा भेटीगाठी घेता थोडक्यात असं आपण म्हणूयात.
पण आजही तुम्ही आध्यात्मिक वाचनही करता का? पोथी वाचता, ग्रंथ वाचता का? फक्त पॉलिटिकल बुक्स वाचता कसं? नाही, मला संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची ओढ आणि आवड ही माझ्या वडिलांपासूनच आहे. गाथा वाचायचं मी काम करतो नित्यनियमाने. मी कमीत कमी माझे दिवसातला बाबा 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, जितकं मला माझ्या शेड्यूलमधनं शक्य होईल तितकं देऊन मी वाचायचा प्रयत्न करत असतो. बिकॉज रीडिंग गिव्स यू द नॉलेज दॅट नथिंग एल्स कॅन गिव्ह यू इन दिस. तुम्ही विकास शब्द काढला म्हणून मला त्याच्यावर बोलता येईल. आता खडकवासल्यामध्ये विकास कमी, विकासाची सूज जास्त दिसते. कारण की गेल्या 15 वर्षात जर आता आपण खडकवासल्याचं बघितलं, वाहतूक कोंडी सिंहगड रस्त्यावर जी आहे 5वीला पोहोचलेली आहे. परवाच आपण बघितलं पाणी सोडल्यानंतर खडकवासला डॅम मधून काय होते आमच्या बेसिनची परिस्थिती, आणि इथे म्हणजे तिथल्या बेसिन मधलं पाणी आमच्या घरातल्या बेसिन मधून बाहेर पडतं अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्या पलीकडचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच तिथे सुशिक्षित बेरोजगार पण खूप आहे. MIDC नाही, IT हब नाही, वेल एज्युकेटेड शिक्षणासाठी चांगल्या उत्तम सोयी नाहीयेत. तर या सगळ्या दृष्टिकोनांचा जर विचार केला तर आता खरी गरज आहे खडकवासल्यामध्ये मुलांसाठी. अगदी भाऊंनी एक ते कायम जपलं, म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी असं संत वचन. भाऊंनी एक ओवी कायम जपली, जे का रंजले गांजले त्याची म्हणजे, आणि तीच ओवी आता तुम्ही पुढे जतन करा आणि ओवीनुसार तुम्ही एक्झिक्यूट पण करता. पण हे सगळं जरी झालं, आध्यात्मिक हा सगळा विषय झाला, सामाजिक वारसा तर तुमच्याकडेच आहेच. वारीच्या वेळी तुम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये सर्वसामान्यांना किंवा वारकऱ्यांना वाटप करणं, ब्लँकेट असतील, आणखी बऱ्याच गोष्टी तुम्ही ते भाऊंच्या काळापासून चालू. आता मी थोडंसं प्युअर राजकारणी मांडणार, कारण की आता वारी खडकवासला विधानसभेची सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही उतरलेला आहात. अर्थातच मी एक छोटासा ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी मयुरेशजींना थेट खडकवासल्यात घेऊन जाणार आहे आणि नेमकी तिथली परिस्थिती काय त्या संदर्भात विचारणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थातच आपण संवाद साधतोय मयुरेश वांजळे. नाव नाही, नाद आहे सांगरे. अर्थात त्यांच्यावर गाणं देखील हिट झालेलं आहे. अर्थात विधानसभा आहे, विधानसभेच्या आखाड्यात असं बरंच काय आपल्याला पाहायला मिळणार. ते स्वतः देखील खडकवासल्यामध्ये रोज डोर टू डोअर जात आहेत, नागरिकांच्या भेटीगाठी घेतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि या सगळ्याच प्रश्नांतून एक मात्र क्लिअर होतंय की यंदा मयुरेशजी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार. आता प्रश्न आहे की ते कोणत्या पक्षाकडून उतरणार, कारण की आता मुळात त्यांची पाठी तर कोरी आहे. म्हणजे आई असेल किंवा बहीण असेल, अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते काम करतायत मान्य आहे, पण अजून देखील त्यांनी असं कोणतं लेबल लावून घेतलेलं नाही. तर मयुरजी, माझा तर थेट प्रश्न आहे आणि वाचकांची पण आणि प्रेक्षकांची पण उत्सुकता आहे की तुम्ही नेमकं काय करणार आहात यंदा, कोणत्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, कशी काय पुढची काय परिस्थिती? मला इच्छा ही लोकांसाठी जनोपयोगी कामं करण्याची जास्त आहे आणि जिथून कुठून मला संधी मिळेल तिथनं मी लढवण्याची माझी तयारी आहे. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्याला जी कामाची ओढ आहे, जो कामाचा ओढीचा जो वारसा आहे तो भाऊंकडनं आलेला आहे. म्हणून निश्चितच जसं तुम्ही बोललात की आखाड्यात उतरलाय पैलवान म्हणल्यावरती लढत ही रंगीतच होणं. पण तेल लावून आता पैलवान उभा आहे, जिथून कुठून आपल्याला हे येईल तिथनं आपण हे करणं असं आपण ठरवलेलं आहे. पण आयदर राष्ट्रवादी अजित पवार गट, आयदर मनसे, आयदर भाजप, जी असं तरी अजून कुठे काही सुनिश्चित असं केलेलं नाही की नेमकं आपण कुठून करणार आहोत, काय पद्धतीने करणार. बट आय एम अ ब्लँक बुक.
अँड अ ब्लँक बुक इज ऑलवेज ओपन टू ऑल. त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर आपण जे करणार आहोत ते आपल्याला माहिती आहे. अगदीच वेळ आली तर आपण अपक्ष देखील लढणार आहोत. अच्छा, असं सगळे एकंदरीत त्यामुळे कुस्ती खेळणार म्हणजे कुस्ती काही असं लढतही होणार. लढतही होणार. पैलवान भरपूर जोर मारून बसलाय, भरपूर सपाट्या मारून बसलाय. त्याची तालीम चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि आता मैदानात उतरल्यानंतर जर लढत झाली नाही तर मग प्रेक्षक नाराज होतात. एकंदरीत हे सगळं बघता लढत ही रंगीतच होणार, मी नक्कीच सांगू शकतो. आता आपण मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जर खडकवासला विधानसभा आणि सगळा राजकीय इतिहास पाहिला, 2009ला भाऊंनी जबरदस्त बाजी मारली होती. सगळे पैलवान अक्षरशः त्यांना आसमान दाखवलं होतं त्यांनी. 2014 अर्थात त्या दरम्यान भाऊंचं अकाली निधन झालं आणि मग 14 आणि 19ला पकड घेतली ती भाजपनं, म्हणजे जे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला तर मूळ भाग खडकवासला आपण ज्याला म्हणतो, जिथून बारामतीच्या खासदारांना चांगलं लीड मिळत असतं. पण आता त्याच खडकवासल्याची जेव्हा विधानसभाची निवडणूक येते तेव्हा मात्र भाजपकडे कल झुकतो आणि 14 आणि 19ला आपण ते पाहिले, तिथे राष्ट्रवादी कायम 2 नंबरला राहिले. बरोबर. मग आता अशी काय स्ट्रॅटेजी असेल का? मग इथे केवळ भाऊंचं एक लेगसी घेऊन आहे, मी भाऊंचा मुलगा आहे म्हणून मला वोट करा, किंवा मी भाऊंनी जे काम केले ते पुढे नेण्यासाठी किंवा त्यांच्या कामाची पूर्तता करण्यासाठी आलोय म्हणून मला वोट करा, नेमकं काय? म्हणजे लोकांनी मयुरेशजींना का मत द्यायचं? अर्थातच जसं तुम्ही स्वतःच बोललात की मी भाऊंचा मुलगा आहे आणि त्यांनी जो जनसेवेचा जो वारसा आहे तो टिकून पुढे चालवण्यासाठी हा जो आहे माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझी सेवा पांडुरंगाच्या चरणी मी अर्पण करत आहे. आणि जे कोणाला माहीत नाही ते भगवंताला माहीत असतं. म्हणून अशा विचारांनी काम करत असताना मला एकंदरीत असं कुठंतरी वाटतं की मला जे जनमत मिळते, भाऊंवरती तर खूप जास्त प्रेम होतं, तेच मला मिळते. आणि आज भाऊंचा मुलगा त्याच ताकदीने कुठंतरी त्यांच्याच रूपात परत आलाय हे बघून जे जनतेचा कौल आहे, तर त्यातनं मला असं पक्षाचं असं माझ्यासाठी काही नाही. कारण जे भाऊंनी माझ्यासाठी करून ठेवलेलं आहे, जो वारसा त्यांनी बनवून ठेवलेला आहे, तो ट्रॅक चांगल्या पद्धतीने एक एज्युकेटेड कॅन्डिडेट म्हणून, एक उच्च विद्याविभूषित कॅन्डिडेट म्हणून मी कसं जास्तीत जास्त चांगल्या चोख प्रकारे पुढे जाऊन घेऊ शकतो त्याच्यावरती मी काम करत आहे. तो माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि जे तुम्ही बोललात की बाबा पक्षाचं जे एकंदरीत तुम्हाला आत्ता दिसतंय की बाबा BJPचं तिथं बरंचसं वोट बँक आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि कायम तुम्ही जसं बोललात की राष्ट्रवादी हे नंबर 2ला राहिलेलं आहे, तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला सर्वांना कळेलच की म्हणजे कशा पद्धतीने काय होतं. आणि जे जनमत आहे ते गोळा करायचं काम मी हे वारी विधानसभेची ह्यातून करतोय. कारण जेव्हा मूलभूत प्रश्न तुम्हाला माहीत असतात, जेव्हा एखाद्याच्या प्रश्नाचं समाधान त्या व्यक्तीसाठी तुम्ही शोधणार आहात हे जेव्हा समोरच्या व्यक्तीला माहिती असतं, तेव्हा पक्ष वगैरे हे सगळे फॅक्टर्स कुठंतरी माझ्यासाठी सेकंडरी आहेत आणि माझी जनताही माझ्यासाठी फर्स्ट आहे. आणि माझ्या जनतेसाठी देखील तेच असेल की मीच त्यांच्यासाठी फर्स्ट राहील असं कुठंतरी मला विश्वास आहे आणि या विश्वासाने मी चाललेलो आहे. म्हणजे कोण 2 नंबरला याच्याशी घेणं नाही, 1 नंबरला मी येणार आहे एवढंच बघतात सध्या तुमच्या डोक्यात. अर्थात बरं, कसा दिवसभराचा आता भेटीगाठींचा प्रवास तुमचा चालू आहे आणि काय असतं विजन घेऊन लोकांना भेटताना? लोक काय म्हणतात, काय सकाळी 7ला उठल्यानंतर जे काय असं आपलं थोडंफार एक्सरसाइज वगैरे करून 8-8:30 आवरून वारी आपण चालू करतो. आणि जेव्हा आपण डोअरस्टेप टू डोअरस्टेप जातो त्यावेळेस सर्वप्रथम प्रक्रिया लोकांची अशी असते की अरे आम्हाला आनंद इतक्या मोठ्या गोष्टी झाल्या की भाऊंचा मुलगा आमच्या दारात आलाय हे तर आम्हाला आनंदच आहे, पण 13 वर्षात आम्हाला विचारणं कोणतरी आमच्या दारात आले त्याचा आम्हाला आनंद जास्त आहे, त्याचा जास्त आनंद आहे. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर जी सूज तुम्ही मध्ये मेन्शन केलं त्या सुजेने जी दुखापत माझ्या जनतेला होती, मायबाप जनतेला होती, तर त्या दुखापतीची घाराणी फारशी मला ऐकायला मिळतात. आणि लोकांचं एक आहे की बाबा ज्या पद्धतीने भाऊ चालले होते त्याच पद्धतीने तो चालला आणि आम्हाला पुरेपूर विश्वास आहे की आमच्या ह्या सुजीवरती मलमपट्टीचं काम तूच चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा जो विश्वास मला माझ्या जनतेकडनं मिळतो हा खूप दृढ आहे आणि इट इज माय नेव्हर एंडिंग एनर्जी. मायबाप जनता जी मला ताकद देते त्या ताकदीच्या जोरावरती माणूस 4 तास झोपेवरती 20 तास पळतोय आणि आय एम द एक्झाम्पल ऑफ इट. तर माझं असं एकंदरीत मध्ये की लोकांकडनं जे आपल्याला मिळतंय त्यातनं आपण पुरेपूर चांगल्या पद्धतीने 4 गोष्टी करू शकतो असा विश्वास मला आहे. नक्कीच. मुळात आत्ता विधानसभेचं जर गणित आता आपण पाहिलं तर मुळातच ती जागा भाजपकडे आहे, म्हणजे अर्थात सिटिंग कॅन्डिडेट तिथे आहे. सो ते क्लेम करणार आणि
त्यांच्या विरोधात कायम राष्ट्रवादी लढत आलेली आहेत. आता राष्ट्रवादी फूट पडलेली आहे, पण अजित पवार गट देखील सक्रिय असणार आहे. अजित पवार गटाकडून देखील अनेक जण इच्छुक आहेत आणि बऱ्याच जणांची नावं देखील चर्चेत आहेत. अर्थात तुमचं नाव तसं आणखी कुठल्या पक्षाकडून घेतलं जाते असं कुठेच दिसत नाहीये, कारण की तुम्ही आतापर्यंत तरी एकला चलो रे अशी भूमिका आता सध्या आहे. पण वांजळेंचं नाव निघालं आणि राजसाहेब ठाकरेंचं नाव नाही निघालं असं कधीच होणार, कारण की राजसाहेब ठाकरे आणि रमेश भाऊ वांजळे यांचं नातंच एक वेगळं आहे. सो कधी तिकडून काही शिवतीर्थवरून काही कॉन्टॅक्ट झालाय असं काही? राजकीय हेतूने किंवा राजकीय दृष्टीने तरी नाही, पण साहेब हे कायमच आमच्या घरातल्यांची चौकशी करत असतात की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, काही असेल तर सांगत जा, कोणतंही काम असेल आणि काही मदत लागल्यास साहेब कायम एक वडीलधारी नात्याने ठामरित्या उभं राहतात आमच्या पाठीशी. आणि राजकीय दृष्टिकोनातनं ही हॅज ऑलवेज बीन मोटिवेटिंग मी, बाबा तुझं जे चाललंय ते खूप चांगलं चाललंय, ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्लायमॅक्सच्या वेळेस सगळं ठरेल जे काय आहे ते, असं सगळं एकंदरीत चित्र आहे एक्झॅक्ट म्हणून. आणि वडीलधारी नाते, आज माझे वडील माझ्या वडिलांचे ते गुरु आहे, माझे वडील त्यांच्यासाठी चेल्यासारखे होते. तर मग त्यांच्याशी जे माझं कोरिलेशन आहे ते एकदम त्यांच्या स्वतःच्या अगदी रक्ताच्या मुलासारखं आहे. म्हणून त्यांचं माझं जे 1-to-1 जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतं त्यात कायमच राजकीय दृष्टिकोनातल्या गोष्टी सोडून कायम ह्याच गोष्टींसाठीचं बोलणं होतं की साहेब मला हे करायची इच्छा आहे माझ्या लोकांसाठी, मी काय पद्धतीने जाऊ शकतो. मग त्याचप्रमाणे अजित दादांकडे कधी गेलं की दादा मला हे करायची इच्छा आहे, मला हे काम करायचं आहे, माझ्या लोकांची ही गरज आहे, तर त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळतं. म्हणून राजकीय धोरणेतून किंवा येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या बाबत असं काही बोलणं होत नाही की बाबा तिकिटाचं जे तुम्ही विचारत असाल किंवा काही गोष्टी तर असं काही फारसं त्यातलं काही होत नाही. जसं मी सुरुवातीला बोललो की आपल्याला काम करायची आवड आहे, आपण काम करत राहणार आहे आणि दिस इज नेव्हर गोइंग टू स्टॉप, द लेगसी इज नेव्हर गोइंग टू एंड, अशा पद्धतीने आपण चाललो आहे. तर किपिंग दॅट इन माइंड आपण जे काम करणार आहोत त्या कामावरती आपण जास्त फोकस करणे गरजेचे आहे, रादर दॅन की हे जे राजकीय घडामोडी ज्या काय आहेत किंवा राजकीय रित्या काय होणार आहे ते सगळ्या गोष्टी तर होतच राहतील, ते कुठे जाणार नाही, बट जे काम आहेत ती होणं गरजेचं आहे फार. नक्कीच. मी अर्थात तुमची ब्ल्यूप्रिंट तुम्ही डिस्क्लोज करा असं म्हणणार नाही, पण खडकवासल्यासाठी काय विजन असेल, जर उद्या आपल्याला आपल्या गळ्यात आमदारकीची माळ पडलीच तर त्या खडकवासल्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि मग नंतर अर्थात तुम्ही सत्तेत असा किंवा सत्तेत नसा ते कसं काम करून घ्यायचं हे दाढी पॅटर्न म्हणून फेमस आहे, तुम्हाला ते सांगायची गरज नाही, पण त्यावेळी तुमचं काय विजन असेल आणि खडकवासला आफ्टर 5 years व्हॉट इज खडकवासला? बिकॉज तुमचं एक नेहमी वाक्य असतं, हाऊ कॅन वी मेक अवर नेशन टू अ बेटर प्लेस टू लिव्ह. सो काय खडकवासलासाठी एक सुंदर खडकवासला, सुंदर राहण्याचं ठिकाण, यासाठी काय करणार? 5 गोष्टी आहेत मूलभूत. एक म्हणजे बेसिक नेसेसिटीज, तिथनं सुरुवात होती, म्हणजे आपण म्हणतो की वीज पाणी निवारा, ह्यातनं सुरुवात होती त्या गोष्टींची, त्याच्यावरती काम करणं. सेकंड इज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हाऊ टू मेक द इन्फ्रास्ट्रक्चर बेटर इन अन ऑर्डर की त्याचा पुरेपूर उपयोग होईल आणि त्याच्यातनं जे मूलभूत प्रश्न आहेत आत्ताचे भविष्यात त्याचं समाधान होईल. थर्ड इज एम्प्लॉयमेंट हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातील युवकांचा आणि मला सातत्याने कॉल्स येतात, या गोष्टी येतात की दादा आम्हाला कुठेतरी कामाला लाव, कुठेतरी हे कर. त्यावेळेस आपल्याला कुठेतरी लांब जाऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करून हे करून नोकरी शोधावी, कारण आजही लोक चाकणला रांजणगावला जातात आणि त्यात पण मग कशा गोष्टी आहेत की माझ्या मतदारसंघातील माणसाला एवढ्या लांब जाऊन ट्रॅव्हल करणं, ते जीवाला होणारी दुखापत, त्यांच्या रोजचं एवढं हायवेचं ट्रॅव्हलिंग, बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांवरती कसं काय बाबा सेंटर पॉईंटला येऊन सोल्युशन कसं शोधता येईल त्याच्यावरती आत्ता काम चालू आहे. चौथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या पिढीचं नेतृत्व करत असताना एक गोष्ट लक्षात येते की आत्ताची पिढी ही फार मवाळ आहे. तुमची पिढी अशी होती की इट वुड नेवर ब्रेक डाऊन, म्हणजे नाही का, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, मॉडेल पण वागणार. पण आताची जी पिढी इट इज मोर ओव्हर ऑन द सेन्सिटिव्ह पार्ट आणि थोडंसं ते सेन्सिटिव्ह असल्यामुळं काय होतं, एन्झायटी, डिप्रेशन, पिअर प्रेशर, सोशल प्रेशर, अशा गोष्टी. आपण लोक मला बघतात, लोक म्हणतात तरी याच्याकडे हे नाही त्या नाही, कुठंतरी मला कमी फील होतं, काही अशी अनेकशी कारणं आहेत ज्याच्यातून माझ्या पिढीचे युवक युवती हे खूप जास्त डिप्रेस्ड आहेत. तर आपल्या इथं जे काही प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स आहेत तर त्याच्यात मला एक सेक्शन त्यांच्यासाठी डेडिकेट करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही येऊन यू कॅन टॉक 1-to-1 टू द कन्सल्टंट्स
की ज्याच्यातून तुम्ही ज्या गोष्टींमधनं चालल्या त्यातनं तुम्हाला बाहेर येण्याचा मार्ग हाऊ टू मिळेल. रिलीज युअर टेन्शन आणि Yeah. याचा ताणतणाव. आणि सुसाईड इज द अल्टिमेट सोल्युशन. ह्यातनं वळवून त्यांना की मी 4 गोष्टी समाजासाठी करू शकतो आणि माझ्या ह्या जीवनाचा काहीतरी अर्थ आहे. गॉड हॅज गिव्हन मी बर्थ फॉर अ पर्पज, हे त्यांना कुठंतरी वाटू लागेल आणि त्यांच्या आयुष्याचा पर्पज शोधून देण्यात त्यांना मी सहकार्य करावं. अशा पद्धतीने ते प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्समध्ये आपण एक सेक्शन त्यांच्यासाठी डेडिकेटेड करणार आहोत. त्यानंतर जे जसं मी बोललो प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्सचं जे आहे त्यांची फार वाईट अवस्था आहे, दुर्व्यवस्था आहे. बरेचशा ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर डॉक्टर्स येतच नाहीत, बाकीच्या गोष्टी आहेत, लोकांना तिथे कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. मग ते जे आहे प्रायमरी हेल्थकेअर सेंटर ते प्रायमरी अनहेल्थ केअर सेंटर होऊन जातं आणि त्याचा काहीच उपयोग राहत नाही. लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जाऊन या ठिकाणी जाऊन लोकांना उपचार शोधावे लागतात आणि त्यातनं जर एक बघायचं झालं तर मी आत्ता मला बाबा टेम्पररीली मी काय पद्धतीने रिलीफ देऊ शकतो, तर त्यातून मी साधारण 40,000 कार्ड, आयुष्यमान कार्ड जे आहेत इन विच एक 2 लाखाचा टप्पा आहे आणि त्याच्या पुढे 3 लाख असं 5 लाखाचं रिलीफ तुम्हाला भेटतं प्रोसेस केल्यानंतर. तर ते जसं मेडिक्लेम असतो किंवा मेडिकेअर ज्याला म्हणतात ते त्या पद्धतीचं ते आहे. तर 40,000 कार्डचं वाटप करायचं मी आता घेतलेलं आहे फेजेसमध्ये इन 8 फेजेस. तर पहिला फेज संपला, 5-5 हजाराचे जे फेजेस आहेत, पहिला फेज संपलेला आहे. दुसऱ्या फेजचे साधारण 3,000 कार्ड वाटून झालेत आणि स्लोली जसं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय तसं तिथे माणसं शोधून त्यांना त्यांचे फायदे जाणून घेऊन काय पद्धतीने ते काम करतात ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करत आहोत. अजून एक खूप मोठा वाड्या वस्त्यांमध्ये मी बघितलेला जो प्रश्न आहे ते म्हणजे स्मशानभूम्यांची अवस्था जी आहे ती इतकी विकट आहे की अक्षरशः म्हणजे आमची इथं आठवडे म्हणून एक गाव आहे माझ्या मतदारसंघात, तिथे रोडने आपण चाललोय, रोडच्या बाजूलाच मेन रोडलाच त्यांनी म्हणजे अगदीच 15 फुटाचा रस्ता असेल त्याच्या शेजारी लगत जागेमध्ये त्यांनी ते स्टँड उभं केलं आणि तिथे ते मैत करतात. म्हणजे एका ठिकाणी रोड वाहतून तिथं ते मैत चालू आहे. इतकी विकट परिस्थिती आहे. अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी, आगळंबाई म्हणून माझं एक गाव आहे तिथं तर स्मशानभूमीच नाही आहे, ते लोक शेतात जाऊन त्यांना मैत करावे लागते. तर आणि डेडिकेटेड स्पेस देखील नाही. तर आता मी तिथं माझं काम चालू केलेलं आहे. मी तिथे जागा शोधतो, ऑलमोस्ट फायनलायझेशनच्या स्टेजमध्ये 2 गुंठे जागा तिथं खरेदी करून मी त्या ठिकाणी स्मशानभूमी उभं करणार आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत की म्हणजे अगदी आपण 5Gच्या जमान्यात जगात असताना पण लोकांना अशा प्रॉब्लेम्स येत असतील तर इट इज टेक्नॉलॉजिकल मूलभूत सुविधांवर काम करावं लागतं. जी, तर आर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज झिरो आय गेस. त्याचा काहीच उपयोग नाही आहे. जर तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला ह्या अडचणी होत असतील तर हे सगळं इट इज झिरो असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग ते सगळं डोक्यात घेऊन मी काम करत आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थापना चांगल्या पद्धतीने व्हावी ह्यात सातत्यानं आता मी आय एम द सेकंड जनरेशन जे त्याच्यात काम करते. जे नव्याने समाविष्ट गाव आहेत त्यांचे टॅक्सेशनचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की काहीच्या काही त्यांना टॅक्स आकारला जातो जे त्यांची भरायची परिस्थितीसुद्धा नाही. म्हणजे आमच्या इथं मध्ये आम्ही पॅटर्न चालू केला होता की गावच विकायला आहे, कारण मूलभूत टॅक्सेसच एवढे लागलेत की ते गाव विकून पण तेवढी वसुली होणार नाही. एक्झॅक्टली. तरी पण कर्ज काढून ते टॅक्स भरायला लागतील, इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात ते टॅक्सेशन त्या ठिकाणी लागू झाले. तर अशा सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन्स आम्ही आत्ता शोधत आहोत आणि हे विजन ते बोलतात ना की अ फार साइटेड मॅन इज मच बेटर दॅन अन अनएज्युकेटेड पर्सन. जे माझ्या वडिलांच्या पगड्यामध्ये होतं की बाबा शिक्षण भले 10वी होतं बट ही वॉज अ व्हेरी फार साइटेड. तर त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन कुठंतरी माझा हाच प्रयत्न आहे की आपल्याकडे आता शिक्षणाचीही जोड आहे, ती ताकद आपल्याकडे आहे आणि फार साइटेडनेस तर आहेत. तर त्यातनं आपल्या विजनमध्ये कसं ब्रॉडनेस आणता येईल, काय चांगल्या पद्धतीने करता येईल. तर आय एम ऑलवेज स्ट्रायव्हिंग फॉर दॅट. सातत्याने मी त्याच्यावरतीच काम करत असतो. एकंदरीतच मयुरीजींनी आत्ता जे आपल्याशी संवाद साधला त्यामध्ये हे क्लिअर झालेलं आहे की ते तेल लावून ऑलरेडी बसलेले आहेत, मैदानात तर उतरणारच आणि पक्ष कुठला दॅट इज नॉट इश्यू. शेवटी एकदा पैलवानाने ठरवलं की उतरायचं आहे तो उतरणार आणि कुस्ती मारण्यासाठीच पैलवान उतरत असतो. जमीन त्यातून डायरेक्ट आसमान दाखवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. अर्थात एक संत वचन आणि त्या वचनाने मी शेवट करणार या निश्चित आपल्या मुलाखतीचा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि अर्थातच अगदी भाऊंच्या पोटी जे आपण रत्न म्हणतो मयुरेशजी वांजळे यांनी देखील तोच विचार केलेला आहे. अर्थात त्यांच्या संपूर्ण खडकवासला ग्रामस्थांची, लोकांची, नागरिकांची इच्छा आहे की आता
भाऊंनंतर मयुरीजींनी या खडकवासल्याची सूत्र हाती घ्यावी. आता प्रश्न हाच आहे की मयुरीजी झेंडा कोणता हाती घेणार. आता त्याच्यावर सगळं ठरणार आहे. पण तरी देखील झेंडा त्या काठीला असो किंवा नसो, ते मात्र विधानसभा लढवणार हे नक्की आहे. मयुरीजी, धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात. तुमच्या सगळ्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी टॉप न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. मी आपले खूप खूप आभार मानतो की आपण या ठिकाणी मला आमंत्रित करून मला माझी विचारसरणी, माझं विजन मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म जो तुम्ही मला दिला, त्यासाठी मी सदैव आपला ऋणी व आभारी आहे. रामकृष्ण रामकृष्ण. तर एवढे मयुरीजी वांगळे अर्थातच वांजळे तर आपण यानंतर अशा बऱ्याच जणांशी संवाद साधणार आहोत. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांची विजन काय आहे आणि या वेळी 2024ला कोण होणार आमदार याची उत्सुकता जी सगळ्यांना लागून राहिली आहे, त्याची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे मिळतील. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.